नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाट चटण्यांचे 2 प्रकार बघणार आहोत. उन्हाळा स्पेशल विविध प्रकारच्या चाटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 2 चटण्यांचे प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक आपण पुदिन्याची चटणी आणि दुसरी चिंचगुळाची चटणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी उन्हाळा स्पेशल मस्त अशा चाट चटण्यांचे 2 प्रकार. तर सर्वात आधी आपल्याला जवळपास अर्धा तासासाठी चिंच ही पाण्यात भिजत घालून ठेवायची आहे. अगदी नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही चिंच अर्ध्या तासासाठी छान स्मूथ होईपर्यंत भिजत घालून ठेवा. नंतर भिजलेली चिंच आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटण करून घेऊया. चिंच भिजत असताना चिंच चेक करून घ्या. जर चिंचामध्ये एखादा चिंचोडा असेल तर मिक्सरला अजिबात जाऊ नका देऊ. तर अशा प्रकारे आपण चिंच छान स्मूथ पेस्ट करून घेऊया. तर यामध्ये मी जो आपण चिंच भिजत घातलेला पाणी आहे तो पाण्याचाच वापर करून चिंच पिसून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ आणि छान पेस्ट अशी तयार आहे. नंतर आपल्याला एका कढईमध्ये एक चाळणी ठेवून आपण जी चिंच पिसली ती चिंच छान चाळून घेऊया. तर अशा प्रकारे चिंचची पेस्ट छान चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे. अजिबात भांड्यांचा वापर न करता आपण ज्या कढईमध्ये चिंचचा गर शिजवणार आहोत त्याच कढईवर तुम्ही चाळणी ठेवा आणि चिंच छान चाळून घ्या. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पूर्णपणे आपल्याला पिसलेली चिंच छान गाळून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण चिंच पिसलेली मी छान गाळून घेतली. छान असा चोथा आपला तयार झालेला आहे. बाकीचा उरलेला चोथा हा फेकून देऊया. तर अशा प्रकारे इथं चिंचचा गर मस्त तयार आहे. आपल्याला हा चिंचचा गर शिजवायला ठेवूया. तर इथं जवळपास मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला चिंचची चटणी ही छान शिजवून घ्यायची आहे. तर ज्या वाटीने आपण चिंच घेतली त्याच वाटीने मी इथं गूळ घेतलं आणि अगदी 1 ते 2 मिनिटातच आपला हा गूळ इथं विरघळणार. नंतर यामध्ये आपण बाकी साहित्य टाकूया. तर अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही आपली चटणी तयार होतो. तर नंतर यामध्ये मी टाकलं आहे चवीनुसार मीठ, भाजलेली जिऱ्याची पूड, मिरीची पूड आणि तिखट. तर ह्या सर्व वस्तू तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे अगदी मस्त चटणीला उकळी आलेली आहे. अगदी छान 5 ते 6 मिनिटांसाठी चटणीला चकाकी येईपर्यंत अगदी दाटसर होईपर्यंत चटणी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त चटणीला छान उकळी आलेली आहे. जवळपास 5 ते 6 मिनिटात आपली चटणी तयार होतो. इथं चटणीला हलका दाटसरपणा आलेला आहे. चटणी ही खूप घट्ट ठेवायची नाही आपल्याला, कारण जेव्हा ती थंडी होतो तेव्हा पुन्हा ती घट्ट होतो. त्यामुळे जेव्हा गरम असताना थोडी हलकी पातळ असतानाच तुम्ही गॅस बंद करा. तर अशा प्रकारे इथं चटणी आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता चटणीला छान अशी चकाकी आलेली आहे आणि छान असं दाटसरपणा पण आलेला आहे. चला तर मग इथं मी गॅस बंद करते, कारण थंडी झाल्यानंतर पुन्हा ती घट्ट होणार. तर अशा प्रकारे अगदी मस्त दाटसर विविध चाटमध्ये वापरल्या जाणारी ही चटणी चिंचगुळाची चटणी आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी छान दाटसर आणि चकाकी आलेली आपली चटणी तयार आहे. मस्त आंबट गोड चटपटीत चिंचगुळाची चटणी इथं तयार आहे. दुसऱ्या चटणीचा प्रकार बघूया. तर इथं दुसरी चटणी करण्यासाठी इथं मी घेतलं आहे कोथिंबीर, पुदिना, एक मिरची, अगदी 1 ते 1.5 चम्मच साखर आणि 1 ते 2 बर्फाचे तुकडे, जेणेकरून चटणी ही काळसर पडणार नाही. आणि चवीनुसार मीठ. जेव्हा आपण बर्फाचे तुकडे टाकतो तेव्हा चटणी ही छान हिरवगार राहतो
अजिबात काळी पडत नाही। नंतर आपल्याला चटणी एकदा फिरवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे। दही हा शक्यतो तुम्ही गोड घ्या, आंबट दही अजिबात वापरू नका। तर अशा प्रकारे अगदी मस्त झटपट आपली दुसरी चटणी तयार आहे। तर अशा प्रकारे मस्त अशी हिरवीगार झटपट होणारी चाटमध्ये वापरल्या जाणारी पुदिन्याची चटणी इथं तयार आहे। तर अशा प्रकारे दोन्ही चटण्या ह्या झटपट होतात। अगदी घरगुती साहित्यामध्ये अजिबात भांड्यांचा पसारा न करता झटपट तयार केलेल्या चटण्यांचे 2 प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।